आहे की याच्यामध्ये जो काही आज राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे। महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी 2013-14 ला आपलं राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि आपण सगळ्यांनी मिळून तिथं 16% आरक्षण दिलं होतं। त्यात काही भरत्या सुद्धा सुरू झाल्या। मग बीजेपीचा एक कार्यकर्ता कोर्टात गेला, कोर्टात गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ते चॅलेंज केला निर्णय। तो निर्णय चॅलेंज केल्यानंतर ज्या मुलांना तिथं सरकारी भरतीमध्ये संधी मिळाली की त्यापासून ते हुकले, कोर्टात केसेस झाल्या। आता भाजपचा तो कार्यकर्ता कोण तर सदावर्ते, कुणी सांगण्यावरनं ते गेले ते त्यांनी सांगावं। पण देवेंद्र फडणवीस साहेबांना हा व्यक्ती देव मानतो, मग त्या देवाली नाही तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याला सांगितलं असं, बाबांनो मराठा समाजाचा विषय कोर्टात तू जाऊ नको, तर मग तो थांबला असता। त्यावेळेस त्यांनी चॅलेंज केलं, कोर्टात हाणून पाडलं। आता सुद्धा तोच व्यक्ती तिथं कोर्टात गेलेला आहे।